सर्वप्रथम आपल्याला केतू हा ध्वजाचा कारक आहे आणि मंगळ केतू हा कीर्ती योग पण बनवतो. तर आपण या 50-60 दिवसाचं हे जे भ्रमण आहे, युती योग आहे, तर याच्यामध्ये तुम्ही मंगळवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी तुम्ही कुठल्याही जवळपासच्या मंदिरामध्ये किंवा हनुमानाचं मंदिर असेल तर खूपच बेस्ट होईल. आणि याच्यात त्रिकोणी झेंडा हा तुम्हाला लावायचा आहे. त्याच्या कळसावर आपल्याला लावता आला तर खूपच छान, किंवा तुम्ही कंपाऊंडला, गेटला, कुठेही जिथे अवेलेबिलिटी तुम्ही बांधू शकताय तिथे तुम्ही बांधावा. याचे 100% आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळण्यामध्ये मदत होईल. त्यानंतर आपल्याला हनुमानाच्या मंदिरामध्ये चमेलीचं तेल आणि शेंदूर याचं मिश्रण बनवायचं आहे आणि ते मिश्रणाचा लेप हा आपल्याला हनुमानाला रोज लावायचा आहे. हनुमानाचे मंत्र म्हणत म्हणत आपण हा लेप लावला आणि त्यानंतर आपल्याला चमेलीचा तेलचा दिवा हा हनुमंतांच्या समोर प्रज्वलित करायचा आहे. हा खूपच छोटा उपाय आहे, पण याच्यामुळे हनुमंताची कृपा, असीम कृपा आपण मिळवू शकतो या उपायाने. तर हा उपाय नक्कीच, कुठलीही राशी, कुठलंही तुमचं लग्न असेल, तुम्ही हा उपाय करू शकता आणि या मंगळकेतूचे सर्व शुभफळं तुम्ही मिळवू शकता. धन्यवाद.